कांदा उत्पादकांना पीक विमा भरपाई देण्यास कंपन्यांनी नकार दिला। नाशिकमध्ये दलालांनी पीक विम्यासाठी बोगस नोंदणी केल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले। अन्य पिकांना विमा भरपाई दिली जाते, मात्र कांदा उत्पादकांना भरपाई दिली जात नाहीये। कांद्याचं लागवड क्षेत्र आणि पीक विम्याच्या नोंदणीमध्ये तफावत असल्याचं पुढारी न्यूजनं दाखवलं होतं। त्यानंतर प्रशासनानं चौकशीचे आदेश दिलेत। नाशिक कांदा उत्पादकांचा पीक विमा चौकशीच्या फेऱ्यात आलेला आहे। पीक विम्यात दलाल मालामाल होत आहेत, पण कांदा शेतकऱ्यांचे हाल होत आहेत। पीक विम्यात दलाल मालामाल, कांदा शेतकऱ्यांचं मात्र हाल, अशी परिस्थिती आहे। यापूर्वी सुद्धा पीक विम्यासाठीचं क्षेत्र वाढवून घेण्यात आल्याचा प्रकार सुद्धा पुढारी न्यूजनं सर्वांसमोर आणला होता आणि त्यानंतर आता हा घोटाळा। किरण ताजणे आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। किरण ताजणे आणि सचिन जिरे मराठवाड्यातून अधिक माहिती देण्यासाठी दोघांनाही पहिल्यांदा किरणकडे जाऊयात। किरण, काय अधिक सविस्तर माहिती आहेत, अपडेट्स आहेत? प्रसन्न सर, खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की 1 रुपयामध्ये पीक विमा काढून दिला जातो। त्याचा उर्वरित प्रीमियम जो आहे तो राज्य शासनाकडनं केंद्र शासनाकडनं भरला जातो। ही जी योजना आहे ही शेतकऱ्यांसाठी आहे आणि त्यासाठीचा अनेकदा सरकारच्या माध्यमातून अनेक मंत्र्यांनी त्याचा उल्लेख देखील केला आहे। मात्र प्रत्यक्षात या शेतकऱ्यांना खरोखर भरपाई मिळते का, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे। सध्याच्या घडीला मागील काळामध्ये 2023 या सालामध्ये जे नुकसान झालं होतं त्या नुकसानीची भरपाई मिळण्यास सुरुवात झाली। यामध्ये प्रामुख्यानं बाजरी, मूग या 2 पिकांना आता साधारणपणे 13 ते 14 हजार हेक्टरी रक्कम भरपाई म्हणून मिळते। दुसऱ्या बाजूला मक्यासाठी देखील आता पुढील आठवड्यामध्ये त्याची तरतूद करण्यात आली आहे, त्याची देखील भरपाई मिळणार आहे। मात्र कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्या संदर्भामध्ये वंचित ठेवलं जातंय का पीक विमा कंपन्याकडनं, असा प्रकार या निमित्तानं समोर येतोय। त्याचं मुख्य कारण म्हणजे जे लागवडीचं क्षेत्र आहे ते आणि पीक विमा कंपनीकडे जी नोंदणी झालेली आहे त्याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे। साधारणपणे चौपट अशा स्वरूपाचे या नोंदी दिसत आहेत। त्यामुळे ही संपूर्ण जे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा जो मुद्दा आहे तो आता चौकशीच्या फेऱ्यात अडकलेला आहे आणि त्यामुळेच आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जो पीक विमा होता त्याला मदत मिळणार नाहीये, अशा स्वरूपाचं पीक विमा कंपन्यांकडनं सांगण्यात आलेलं आहे। थेट त्यांच्या आणि सरकारचे आपण संभाजीनगरला सुद्धा जाऊया। सचिन जिरे आपल्या सोबत आहेत। सचिन, तुमच्या इकडून काय अपडेट्स आहेत याबद्दल? प्रसन्न सर, जर खरं सांगायचं झालं तर या ठिकाणी आता मोठी तफावत, दुपटीने त्यापेक्षा अधिकची तफावत संभाजीनगरमध्ये आढळलेली आहे। जर आपण पाहिलं तर जिल्ह्यातलं जो कांदा पिकाची लागवड आहे ती 4738 हेक्टरवर करण्यात आलेली आहे। ही ताजी आकडेवारी आहे। मात्र जर पीक विमा किती भरला आपण जर विचार केला तर दुपटीने पीक विमा भरण्यात आलेला आहे। 11,539 हेक्टरवरती हा कांदा उत्पादनाचा केवळ फक्त पीक विमा भरण्यात आला आहे। त्यामुळे दुप्पटीपेक्षा अधिकचा हा तफावत आहे। सचिन, या गंभीर गोष्टींकडे शासनाचं लक्ष वेधलं जाईल अशी अपेक्षा आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। सचिन जिरे आणि किरण ताजणे आपले प्रतिनिधी आपल्याशी बोलत होते। नाशिकमध्ये दलालांकडून बोगस नोंदणी आणि शेतकरी अडचणीत अशी स्थिती आहे। अन्य पिकांना विमा, मात्र कांदा उत्पादकांचा पीक विमा चौकशीच्या फेऱ्यात।